काय ग रडत आली तू तर? काय झालं, रडले पप्पा? तर ते काही ना काही गोष्टी त्यामुळे काच होती फोन होता मग ते फोनवरती बोलत होतो पाहिले तू पण चाळी पण नाही का? त्यांची ती जखम झाली का ग बरी? जखम थोडा आहे दुखत सुजलाय पाय काय झालं? कसली? आयडी ह्या आयडीची झेरॉक्स काढून आणली काल पोरांना नाही भेटता आलं, पण आज सलोनीचा पत्ता उडाला होता आधार कार्ड मुळे. पाहू दे. जेलमध्ये आली मला हा, हे काय तेच घेतोय ना काय, आधार कार्ड वरती लहान लहान मुलं फोटो आहे ना, त्यामुळे रिजेक्ट झाली होती. ही सलोनी वाटतच नाही पण ना. सेंट्रल जेलला हे काय मग आता सगळीकडे हे हॉल तिकीट तिकीट नाही मार्कशीट आहे मार्कशीट आहे स्कोर कार्ड आहे का? मार्कशीट भेटलं माझ्या मोबाईलमध्ये, तर मग ते म्हणजे व्हेरीफाय केल्यावर जाऊ देतं. लागली होती रडायला लगेच. तुला सगळे पिकनिक पॉईंट पाहते पण इथला पॉईंट कधीच नाही. खरं आहे, हो. नशिबाने आली आहे बाई. सो आता सलोनी जाणार आहे मध्ये मामांना भेटायला, कारण काल अक्षुन भैयाचा चान्स गेला, आज सलोनीचा चान्स आहे. पप्पांना भेटल्यावर रडू नको बाई, ओके? कंट्रोल कर. आणि त्यांना सांग सगळं व्यवस्थित आहे म्हणून, बरं का? मस्त गप्पा मार आणि घाई नको करू. टेन्शन असं काय त्यांची तब्येत विचारायचं दुसरं काही नाही घाई करू नको. भेटून आली का मग मी तुला विचारतो काय झालं काय. जेवढे मिनिटं आहे का पुरे संपव तेवढे. त्यावेळेस काय आठवणार नाही पण तू काय विचारून काय सलोनी आहे ना, काय झालं माहिती आहे का, रडायला लागली होती डायरेक्ट. तिला आहे ना तिथं उभं केलं आणि त्यांनी आहे ना रिजेक्ट केलं याच्यावरून. मला तर असे रिजेक्टच केलेलं आहे, मी दरवेळेस सगळीकडून रिजेक्टच होतं, पण सलोनीला रिजेक्ट केलं. मग आता ते म्हणजे झालं कसं तरी, त्यांना रिक्वेस्ट केली, विनंती केली बरीच, आणि मग सलोनीला चान्स मिळाला जायचा. तर मग तिचं कुठं ते डोळ्यातले अश्रू थांबले का ग? मम्मीची कंडिशन वगैरे विचारली तर सांगा. मम्मी सांगेल ते ठीक आहे मला आतुर झाली, आतुर झाली पप्पांना भेटायला, कारण सगळ्यात लाडकी पप्पाची ना, म्हणून. आता टायमिंग दिलेला आहे तिला 3 वाजेचा, मग ती मधून जाऊन आली, 20 मिनटं भेटतात. पप्पांना विचार तिथे की जेवणाची सोय कशी आहे, व्यवस्थित होतं का, जास्ती विचार करू नका. त्यानंतर काय बाथरूमचा वगैरे काही त्रास नाही होत ना, असं सगळं पायाचं त्यांचं सगळं विचार. पायाची जखम कशी आहे, पाठीची जखम कशी आहे. हं? हे बोलले ना, आणि दादू पण आलेला आहे, सांग, नाही ते विचारत बसतील मला. मी सगळं विचारलं त्यांना. कमांड कोणी हात नाही जास्त. बरं आहे मग, म्हणजे जास्ती हे नको आहे. त्यांना विचार कॉफी भेटते का, नाही भेटणार हॉटेल अगं, पण त्यांना दिवसभर लय कॉफी लागते ना बाई. किती 4 वेळा भांडता किती पाहिजे गायच्या पण दिलं नाही तर सगळी सांडून ठेवते. हो ना. अक्षून एकदा मिरची टाकून ठेवली त्याच्यामध्ये, लय चिडले होते अक्षय. हे असा पुकारा करतात स्पीकरवरती, जेव्हा मध्ये बोलवायचं असतं तेव्हा जे मध्ये आहेत त्यांच्या नावाने पुकारा करतात, मग नातेवाईक भेटायला जातात. डायरेक्ट नंबर विसरू नको बरं का. आवाज आला तर पळतच गेले. नाही, तिचं नाव नाही घेणार, डायरेक्ट पेशंटच नाव. पेशंट नाही, ते यांचं नाव फक्त, जे मध्ये येते जेलमध्ये. आजूला भेटायला आलोय आम्ही, असं हो, पेशंट सोडून आम्ही आजूला भेटायला आलोय. एवढी बितावली आम्हाला ट्रॅक्टरवाल्याने, लक्षात ठेवा आम्ही सोडणार. खरंच अवघड झालं एकदम. मला आहे ना काल एक कमेंट आली होती की तुम्ही का व्हिडिओ बनवता पोरांसमोर किंवा काय, पण तुम्हाला एक सांगू का, आज ह्या व्हिडिओ बनवण्यामुळेच आहे ना मदत झाली. म्हणजे आज वडिलांमधला देव आठवण दिसल तिला. खरं आहे. देव दिसल, इथून मागे तिला फक्त वडील दिसायचे, आज तिला देव दिसत. म्हणजे आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा सपोर्ट मिळाला, एक मदत मिळाली. ते बोलले की आमची ओळख आहे आणि आम्ही करू, म्हणजे व्हिडिओचा फायदा हा होऊन जातो असं. सो सांगण्याचा उद्देश की परिवारात जे सगळं चालू आहे ते मी माझ्या यूट्यूब परिवारासोबत शेअर करतो आहे, कारण सगळे म्हणजे ते म्हणतात ना की दुःख जर शेअर केलं तर त्याच्यात मार्ग सापडतात आपल्याला. एक आज ज्ञान हे भेटलं की घरात बसू नका, काहीतरी बाहेर पळत राहा. आज हे जर बाहेर गेलेच कळतं या गोष्टी कशा. हो, खूप बसून काही खूप कॉम्प्लिकेटेड आहे, खूप जास्ती. म्हणजे या गोष्टी कधी आपल्या
मनात सुद्धा येत नाही की अशा पण असू शकतात म्हणून. खूप काही अनुभव शिकायला मिळत आहेत. ॲक्च्युली असं म्हणतो आपण म्हणतो ना की कोर्टाची आणि पोलिसाची पायरी नाही चढावी, तर याचं कारण हेच आहे की खूप खूप जास्त स्ट्रगल आहे. म्हणजे आज त्या सलोनीला तिच्या पप्पांना भेटण्यासाठी इतकी इतकी मेहनत, इतकी धावपळ करावी लागली. पण थँक्स टू मामा, तुमच्यामुळं थोडंसं मदत झाली हो. आणि ते शक्य झालं. नाही तर ती इथेच रडायला लागली होती त्या पोलिसांसमोर. ती पोलिस म्हणतात रडून काही नाही होणार बाई. आता नाही होत म्हणजे ते प्रोटोकॉल आहे, त्याच्या पुढे नाही जात आहेत. पण फायनली झालं कसं तरी. ते मार्कशीटवरती ते फोटो होता म्हणून ते सगळं सँक्शन झालं पुढे. काय ग रडत आली तिथं? काय झालं, रडले पप्पा? तर ते काही ना काही गोष्टी, त्यामुळे काच होती फोन होता, मग ते फोनवरती बोलत होतो. पाहिले तू पण चाळी पण नाही का? त्यांची ती जखम झाली का ग बरी? जखम थोडा आहे, दुखत सुजलाय पाय. जाऊन 2-3 दिवस म्हणा. काळजी नाही घेत का तुम्हाला? नाही, फर्स्ट एड वगैरे दिले, गोळ्या नाही देते पण काही खूप वगैरे काहीच होत नाही. नाही. ते म्हटले मज्जा आहेत, ते चांगले आहेत, ते जे त्यांच्या सोबतचे लोक आहे ना ते चांगले आहेत. त्यांना अंथरायला वगैरे सगळं ते झोपायचं अंथरायचं टाकून देतात सगळं ते. सो आम्ही नंतर घरी आलो संध्याकाळी आणि हॉस्पिटलला सलोनीला सोडलं. तिकडे गेल्यानंतर वरती मामींना भेटायला गेलो होतो. त्यांची आजची कंडिशन काय होती तर गेल्यानंतर समजलं, डॉक्टर बोलले की आपण सर्जरी प्लॅन करत आहोत. बऱ्याच आपल्या वेलविशरच्या कमेंट्स पण आल्या आहेत की दादा मामींची तब्येत कशी आहे ते नक्की सांगा. मामींची तब्येत ही गंभीर आहे आणि डॉक्टर बोलले आहेत की आपल्याला सर्जरी परफॉर्म करावं लागेल. सो सर्जरीचा प्लॅन करत आहेत. त्यासाठी कन्सेंट घेण्यासाठी बोलवलं होतं आणि सलोनीला तिथं मी ड्रॉप केलं. त्यानंतर मग मी पिंपळगावला गेलो होतो. काही डॉक्युमेंट्स लागणार होते, ते डॉक्युमेंट्स आणण्यासाठी. येत्या 1-2 दिवसात कदाचित मामा बाहेर येतीलच. सो मग मामा एकदा बाहेर आले की आमचं एक साईडचं टेन्शन पूर्णपणे थांबून जाईल. म्हणजे फक्त आता मामींची रिकव्हरी आमच्यासाठी तेच एक महत्त्वाचा टप्पा राहील की मामी फटाफट रिकवर व्हावेत म्हणून. आणि बाकी राहिलं अक्षू भैया, काल ते ते पण खूप म्हणजे नाराज झाले की सलोनीला भेटवलं मग आम्हाला का नाही. तर मी म्हटलं की आता 2 दिवसात पप्पा बाहेरच येणार आहे. डॉक्युमेंट्सचं तिथे खूप, आता जसं की मी पण 2 वेळा तिथे गेलो पण मलाही जाता नाही आलं. सोहमचं आणि अक्षूचं काय झालं की त्यांच्या आधार कार्डवरचे फोटो खूप छोटे आहे. सोहमचं तर आधार कार्डच नव्हतं, पण अक्षूचाही खूप छोटा आहे. सलोनीचाही तोच इश्यू झाला होता. पण तुम्हाला मी बोललो ना की व्हिडिओ मी का काढतोय, तर व्हिडिओमुळे खूप मदत झाली. एक सपोर्ट मिळाला, जे की तिथलेच होते, त्या जेलच्या एरियामध्येच राहत होते आणि त्यांची ओळख होती जेलमध्ये. सो म्हणजे त्यांचे कोणतरी नातेवाईक होते. सो त्यांनी आमच्यासाठी खूप धावपळ केली. असं नाही की कोणत्या इलिगल मार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने सलोनीला प्रवेश दिला. सगळं काही पॉसिबल वे, जेवढ्या काही त्यांच्या पॉलिसीत बसेल त्याच गोष्टी करून दिल्या. पण जाणकार होते, तिथे होते आणि ह्या व्हिडिओमुळे खूप त्यांची मदत झाली. सो थँक यू सो मच तुम्ही मदत केल्याबद्दल. एका मुलीला तिच्या वडिलांना भेटता आलं. 8 दिवसांपासून जे म्हणजे ते म्हणतात ना, मनात जे दुःख घेऊन ती चालत होती, तिला थोडंसं बरं वाटलं. सो थँक यू, खरंच तुमच्यामुळे खूप हे झालं. ज्यांना व्हिडिओ नाही आवडत आहे किंवा ज्यांना वाटतंय की असं म्हणजे व्हिडिओ बनवून मी काय वेगळं दाखवायला बघतोय, सो त्यांनी प्लीज व्हिडिओ बघू नका. कारण मला माहिती आहे माझी वेल विशर यूट्यूब फॅमिली आहे, जी मला खूप मनापासून सपोर्ट करते आणि त्यांच्यामुळंच मला खूप सारी मदतही मिळते. आता मी चाललो परत फ्रेश होऊन हॉस्पिटलला. आज कदाचित रात्री हॉस्पिटलला मला थांबावं लागेल, कारण उद्या सर्जरी प्लॅन करत आहेत. आणि बघू मग आजचा दिवस कसा जातो आणि मामींचं अपडेट मी नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतो की नेमकं काय आहे. आणि अजून कोणीतरी विचारलं की हा अपघात कसा झाला, तर न्यूज तुम्ही बघितलं नसेल तर मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतो की नेमकं काय झालंय प्रकरण आणि कशामुळे हे सगळं घडलंय. सो चला, मी आता फ्रेश होतो आणि जातो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.